मुंबईसह उपनगरामध्ये नेमक्या काय घडामोडी घडतायत न्यूज टॉप 9 मधून। मीरा भाईंदर मेट्रो 9च्या उद्घाटनावरून श्रेयवादाची लढाई। दहिसर काशीगाव मेट्रोचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उद्घाटन करणार। उद्घाटनापूर्वीच भाजप शिवसेनेमध्ये श्रेयवादावरून बॅनरबाजी। मुंबईतील 2 मेट्रो मार्गिकेंचं लोकार्पण पुन्हा लांबणीवरती। शुक्रवारऐवजी 6 एप्रिलला मेट्रो मार्गिकांचं लोकार्पण होणार। दहिसर काशीगाव आणि डायमंड गार्डन ते मंडाले या 2 टप्प्यांचा यामध्ये समावेश असेल। परदेशी विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठामध्ये पीएचडी करण्यासाठी विद्या परिषदेने हिरवा कंदील दाखवला। सिंगल विंडो सिस्टमद्वारे ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे। ऑनलाईन मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जाणार। मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलला यावेळेस पसंती वाढली। मार्च महिन्यामध्ये 37 लाख प्रवाशांनी प्रवास केला। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवरती मागणीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे। यातून मध्य रेल्वेला 12 कोटी 90 लाखांचा महसूल प्राप्त झाला। कोकणामध्ये जाणाऱ्या 2 रेल्वेगाड्या रद्द, प्रवाशांची त्यामुळे गैरसोय। सीएसएमटी मडगाव दरम्यान रेल्वेगाडीच्या 20 फेऱ्या चालवण्याचं नियोजन। 5 एप्रिल ते 7 जून या कालावधीमध्ये साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी चालवली जाणार। भंगार विक्रीतून मध्य रेल्वेला 460 कोटी रुपये मिळाले। गेल्या 2 वर्षातील सर्वाधिक कमाई केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। भुसावळ विभागाने 105 कोटींची विक्रमी विक्री करत अव्वल स्थान पटकावलं। आता मोबाईल नंबर प्रमाणेच बँक खाते देखील पोर्ट करता येणार। आरबीआय लवकरच पेमेंट स्विचिंग सर्व्हिस सुरू करणार। पगार, ईएमआय आणि गुंतवणूक आता विना अडथळा दुसऱ्या बँकेत हस्तांतरित करता येणार। उल्हासनगरमध्ये विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती योजनेच्या नामकरणावरून वाद। महापौरांचा माजी आमदार ज्योती कलानींचे नाव देण्याचा प्रस्ताव आहे। सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्याची भाजपची मागणी आहे। ज्योती कलानी यांच्या नावावरून शिवसेना भाजप आमने सामने। कल्याण पश्चिमेतील झुंजाराव मार्केट परिसरात चोरी झाली आहे। मोबाईल दुकान फोडून 50 हजारांच्या वस्तू लंपास। घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। पोलिसांकडून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल। आता आपण जाणार आहोत पुण्यामध्ये। पुणे जिल्ह्यात काय घडतंय बघूयात न्यूज टॉप 9 मधून। पुणे जिल्हा परिषदेचे सभापती आज ठरणार आहेत। अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची बिनविरोध निवडणूक झाल्यानंतर सभापतींची निवडही बिनविरोध होण्याची शक्यता आहे। जिल्हा परिषदेच्या 73 पैकी 51 जागांवरती राष्ट्रवादीचा विजय। पुण्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावरती कृषी अधिकाऱ्यांनी भेट दिली नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। तर भोर तालुक्यामध्ये जिल्हा कृषी अधीक्षकांनी पंचनामे करण्याचे निर्देश दिलेत। पुण्यातील आंबेगाव पूर्व भागात अवकाळी पावसाचा तडाखा। शेती पिकांना अवकाळी पावसाचा तडाखा। अवकाळी पावसामुळे कांदा, गहू, हरभरा, मका यांसारखी पिकं उद्ध्वस्त। गारपिटीपासून शेळ्यांच्या पिल्लांना वाचवण्यासाठी मेंढपाळांकडून शेकोटीचा आधार। पुणे महापालिकेच्या 4000 मिळकतींचे प्रॉपर्टी कार्डवरती नावच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कोट्यवधींच्या मालमत्ता कायदेशीरदृष्ट्या बेवारस ठरत असून अतिक्रमणाचं सावट निर्माण झालंय। मालमत्तांकडे प्रशासनानं कमालीचं दुर्लक्ष केल्याचं उघड आलेलं आहे। पुणे महापालिकेला यावर्षी 5326 कोटी रुपयांचा महसूल जमा। यामध्ये मिळकत कराचा वाटा 2985 कोटी तर बांधकाम विभागाचा वाटा 2341 कोटी इतका आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकामांवरती कारवाई। क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत रहाटणी परिसरामध्ये अनधिकृत बांधकाम हटवण्यात आली। पालिकेकडून नियमांचं पालन करण्याचं नागरिकांना आवाहन आहे। पुणे विमानतळावरून 4 नव्या शहरांसाठी उड्डाण होणार। त्यासाठी पुणे विमानतळावरती 15 नवीन उड्डाण स्लॉट सुरू होणार। सोलापूर, बागडोगरा, मंगळूरू आणि तिरुपती यांसारख्या महत्त्वाच्या शहरांसाठी लवकरच थेट विमानसेवा सुरू होण्याची शक्यता। पुणे आरटीओमध्ये आजपासून फॅन्सी नंबरसाठी फेसलेस सेवा सुरू। नवीन ZM मालिकेतील पसंतीचा क्रमांक आता घर बसल्या ऑनलाईन आरक्षित करता येणार। यासाठी दुपारी 4 वाजेपासून परिवहन विभागाच्या संकेतस्थळावरती नोंदणी सुरू होणार। पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागातही धावणार राजमाता जिजाऊ बस। राजमाता जिजाऊ शटल बस सेवेचा विस्तार करण्यासाठी पुणे एसटी विभागाकडून 250 बसची मागणी। पहिल्या टप्प्यामध्ये 100 बस एप्रिल अखेर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे।